मावळ मतदारसंघामध्ये आहे। त्यामुळे जसं आमच्या नेत्यांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे त्याच पद्धतीचा उत्साह आहे। आणि पाणी या ज्या नागरिकांसाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत ते मतदान केंद्रावर नेऊन मतदान धनुष्यबाणाच्या चित्रासमोर केले पाहिजे। सरंगाप्पा बारणे निवडून आले पाहिजे तरच नरेंद्र आपण सर्वांनी 3 नंबरचं जे बटन आहे बटनासमोर असल्याचं धनुष्यबाण आपण विचार करून रामाचं नाव घेऊन आपण दाबावं आणि या ठिकाणी आपण प्रचंड मताने विजय करावा अशी कळकळीची आग्रहाची विनंती करून मी आपली रजा घेतो। हार्दिक हार्दिक अभिनंदन। जय महाराष्ट्र। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। इथे उपस्थित असलेले शिवसेना उपनेते माननीय शशिकांतजी सुतार, जिल्हा प्रमुख मच्छिंद्रजी कराडे, जिल्हा प्रमुख बाबा धुमाळ, उपजिल्हा प्रमुख भगवानजी वालेकर, आमचे मधुकर बाबर, योगेश बाबर, भाजपा शहराध्यक्ष सदाशिव भाऊ खाडे, आमच्या केंद्रेबाई आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या नसा नसात रक्त म्हणून भगवा सळसळतो आणि ज्यांच्या उरात श्वास म्हणून भगवा शिवजयंतीच्या मुहूर्तावर आदरणीय उद्धव साहेबांच्या उपस्थितीत जेव्हा उद्धव साहेबांनी खांद्यावर भगवा पांघरला, जेव्हा हातात भगवा दिला त्याच्या आधी बऱ्याच वावड्या उठल्या आणि नरेंद्रभाई मोदी, आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार जर केंद्रात आलं तर देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे। काय म्हणावं यांच्या बुद्धीला? 2 पर्याय देतो। पहिला पर्याय, मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक प्रांतात, अमुक पंथात जन्माला आलो याचा आयुष्यभर न्यूनगंड नाहीतर अहंकार बाळगायचा, हा पहिला पर्याय आहे। आणि दुसरा पर्याय असा आहे, मी कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही प्रांतात, कुठल्याही पंथात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवील की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या धर्माला, माझा माझ्या प्रांताला आणि पर्यायानं माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल। कुणी सांगावं कुठला पर्याय निवडणार शिवसैनिक? 2 नंबर। आणि हेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला शिकवलेलं। मग आमचा विचार जातीयवादी कसा? कारण शिवसैनिकाचा श्वास भगवा असतो, ध्यास भगवा असतो, त्याचं रक्त भगवा असतं, त्याची जात भगवी असते, त्याचा धर्म भगवा असतो आणि उदात्त राष्ट्रहितासाठी क्षुल्लक स्वार्थावर पाणी सोडण्याची त्याची प्रेरणा सुद्धा महाराजांचा भगवा हीच असते। मग सांगा आता आम्ही कसे जातीयवादी होतो? आणि हे हिंदुत्व शिकवलं आम्हाला शिवाजी महाराज। दुसरी गोष्ट शिकवली शिवाजी महाराजांनी, स्त्रियांची प्रतिष्ठा। अहो, कल्याणच्या सुभेदाराच्या सोन्याची साडी चोळी देऊन पाठवणे करणाऱ्या आणि मोहिमेतील शत्रूच्या आया बहिणींना अभय देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानात आज आमची 6 महिन्याची लेक सुरक्षित नाही की 60 वर्षांची माऊली सुरक्षित नाही, शर्मेने मान खाली जात नाही। म्हणजे जबाबदार आहेत या गोष्टींसाठी, फक्त मेणबत्त्या पेटवून निषेध करून काही होणार नाही, त्यासाठीची धोरणं कधीतरी येऊ द्या। कारण याच देशात रामायण घडलं, याच देशात महाभारत घडलं। मित्रांनो, रामायण आणि महाभारत स्त्रीमुळे घडलं नाही, रामायण आणि महाभारत घडलं ते स्त्रीची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं। आणि तीच परिस्थिती आज जेव्हा पुन्हा हिंदुस्थानात आहे तेव्हा पुन्हा या अत्याचारी आणि भ्रष्टाचारी रावणांची लंका जाळायची वेळ आलेली आहे आणि या मातलेल्या कौरवांचा आता निपात करायची वेळ आली। तिसरी गोष्ट महाराजांनी शिकवली आम्हाला, लोकाभिमुख स्वच्छ प्रशासन। आता मला सांगा, एक तरी माणूस असा आहे का ज्याला कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर हे आपलं कार्यालय असं वाटतं, हे आपले प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झालेलं कार्यालय असं वाटतं? घोटाळ्यांचे रोज नवनवीन आकडे तयार होत आहेत। डॉक्टर असलो तरी सुद्धा सांगतो, हे घोटाळ्यांचे जेव्हा आकडे येतात ना तेव्हा त्या एका अंकावर किती शून्य लावलेली आहे ते मोजायला सुद्धा 5 मिनिटं जातात।
मग ही अशी परिस्थिती असताना स्वतःला आलेले नजराने स्वतःच्या नाही तर स्वराज्याच्या खजिन्यात जमा करणाऱ्या महाराजांचा विचार जागवण्याची आज वेळ आलेली आहे. या शहरात आल्यानंतर, पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर लोकाभिमुख स्वच्छ प्रशासन, इथे जवळच असलेल्या इमारतीमध्ये त्याला कसा काळिमा फासला जातो हे तुम्ही स्वतः सगळ्यांनी पाहिलेलं. ज्या प्राध्यापक रामकृष्ण मोरेंनी या मातीमध्ये शिक्षणाची गंगा आणली, ज्या प्राध्यापक रामकृष्ण मोरेंनी एक फार मोठा शिक्षणाचा विचार रुजवला, त्यांच्याच कर्मभूमीत शाळेतल्या मुलांची दप्तर सुद्धा पुरत नाहीत. याला काय म्हणायचंय आता? पुढची गोष्ट महाराजांनी शिकवली आम्हाला, रयतेचं कल्याणकारी राज्य. याच महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती, स्वराज्य उभं करायचं आहे, पण स्वराज्य उभं करताना आम्हाला नांदी घरं मोडायची नाही. आणि इथं जेव्हा तुम्हा सगळ्यांच्या घरादारावर नांगर फिरायची वेळ आली तरी सुद्धा प्रशासन अजून स्वस्त बसलेलं आहे. याला कुठलं रयतेचं कल्याणकारी राज्य म्हणायचं? रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका असं महाराजांनी सांगितलं होतं. बाजूच्याच बारामतीच्या कृषी महर्षी आदरणीय आप्पासाहेब पवारांनी त्यांच्या पाणी पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे की तिसरं महायुद्ध हे पाण्यावरून पेटल. दुर्दैव आहे, त्यांच्या बारामतीच्या बाजूच्याच मावळमध्ये त्याच पाण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना गोळ्या खाव्या लागतात. याचं उत्तर कधी देणार की नाही? आणि पाचवी गोष्ट महाराजांनी शिकवली आम्हाला, ती म्हणजे व्यापक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व. आज अनेक योजना निघतात, आज पॅकेजचं एक फॅड आलंय. काही झालं की तोंडावर पॅकेज फेका आणि मोकळे व्हा. पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी कधी पॅकेजची मागणी केली नव्हती. त्यांनी मराठी माणसाला लढाऊ बाणा दिला होता आणि ताठ मानेने उभं राहण्यासाठी ताठ कणा दिला होता. तो रोजगार कधी आमच्या हातात देणारा. आज राष्ट्रीय निवडणूक एकमेकांवर चिखलफेक करण्यात बरेच नेते गुंतलेले आहेत, पण ही वैयक्तिक चिखलफेकीची बाब नाही. अनेक ठिकाणी सांगितलं जातं, यांनी ही गटार बांधली, यांनी या संडासाचं काम केलं. ही राष्ट्रीय निवडणूक आहे मित्रांनो. राष्ट्रीय प्रश्नांवर कधीतरी कोणीतरी बोला. आज देशाची सुरक्षा ऐरणीला लागलेली, देशाची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. बाजूचा पाकिस्तान, ज्या जवानांमुळे आज तुम्ही आम्ही इथं बसून शांतपणे ही सभा करतो, ही निवडणूक करतो, शांतपणे भाषणं ऐकतो, त्या जवानांची मस्तक कापून त्यांची विटंबना करण्याची त्यांची हिंमत होते. आणि तरी सुद्धा आमचं सरकार षंढासारखं शांत बसते. याला काय म्हणायचं? बाजूला चीन आमच्या घरात घुसायला बघतोय. आज सुद्धा आम्हाला त्या सीमेवर लडाख शिवाय एकही आपल्याकडे विमानतळ नाही. ऐनवेळी हल्ला झाला तर जाण्यासाठी तिथे सुसज्ज रस्ते नाही. पण पलीकडच्या बाजूनं चीनने आज आपल्या एक्सप्रेस हायवेच्या तोंडात मारलेले असे रस्ते तयार केले. आमच्या देशाची सुरक्षितता इथं कधी जाणार आहे? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, त्या महाराजांनी सुसज्ज असं आरमार उभं केलं होतं. ते आरमार उभं करून त्यांनी सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या छाताला धडकी भरवली होती. त्याच महाराजांच्या हिंदुस्थानात नौदलाच्या 3 पाणबुड्यांना लागोपाठ अपघात होतात. देशाची सुरक्षितता कुठं चालली आहे? आणि आमच्या देशाचे पंतप्रधान पदाचे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार सांगतात परत सत्ता द्या, आम्ही विकास करू. अरे मग 10 वर्ष का बराक ओबामा सरकार चालवत होते काय? मावळचे जे प्रश्न आहेत ते घेऊन श्रीरंगाप्पा बारणे मोठ्या हिरिरीनं मैदानात उतरले. शिवसेनेच्या ठाण्या या वाघानं विधान भवनावर 2दा मोर्चा नेलाय. या अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नासाठी श्रीरंगाप्पांनी बाजू लावून धरली. पुढचे 10 दिवस बाकी आहेत. 10 दिवस तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट जरूर सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवायची. कुठेही गाफील राहू नका. एक गोष्ट जरूर पोहोचवा, जो रेड झोनचा प्रश्न आहे. या भागातला रेड झोनचा प्रश्न सत्तेत नसलेला खासदार सोडवू शकतो की सत्तेत असलेला खासदार सोडवू शकतो? कोण सोडू शकतं? सत्तेत असलेला खासदार. मग जर केंद्रात आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवणार असू तर तुमचा प्रश्न कोण सोडवेल हा प्रश्न जरूर मतदारांना विचारा आणि त्यासाठी श्रीरंगाप्पांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. आज जेव्हा देशाची निवडणूक म्हणतो तेव्हा या देशाच्या निवडणुकीच्या संदर्भात एक फार मोठी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की 56% मतदार हा युवा वर्ग आहे. या युवा वर्गाने प्रचाराला आलेल्या इतर पक्षांना जरूर विचारावं. जे 14 वर्ष राज्यात, 10 वर्ष केंद्रात सत्तेत त्यांना विचारावं की आज युवकांसाठी तुमच्याकडे काय धोरण आहे.
या युवा वर्गाच्या जोरावर 2020 साली जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न आम्ही बघतोय. त्या युवा वर्गासाठी आज आमच्याकडे एकही धोरण नाही. पाण्याच्या प्रचंड साठ्यासारखी या युवा वर्गाची अवस्था झाली आहे. त्याला कुठे एक विधायक दिशा मिळत नाही. त्याला भडकवण्याचं काम मात्र बरेच जण करतात. आता 13 तारखेला एक सभा आहे. परत भडकवलंच आहे, नक्की भडकवलंच आहे. पण सर्वसाधारण मतदार म्हणून माझ्या डोक्यात बरेच प्रश्न येतात. पहिला प्रश्न असा येतो, स्वतः मी शिक्षणाने डॉक्टर असल्यामुळे मला एक गोष्ट कळते, 9 महिन्यात नवीन माणूस जन्माला येतो, नवीन बाळ जन्माला येतं. 7 वर्षात एक साधी ब्लूप्रिंट कशी जन्माला येत नाही हेच मला अजून कळलेलं. तरुणांना हातात घेण्यासाठी काही नाही, ते सांगतात एकदा माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करतो. 7 वर्षात ब्लूप्रिंट निघाली नाही. 5 वर्ष सत्ता दिल्यानंतर सुद्धा त्यानंतर परत म्हणतील आणखी 2 वर्ष द्या, त्यानंतर ते ब्लूप्रिंट निघेल की नाही माहिती. एकही विधायक काम नाही. विकासाचं राजकारण करावं, विरोधाचं राजकारण करू नये अशा मताचा मी आहे. त्यात आदरणीय शरद पवार साहेबांचा एक वेगळा विषय आहे. त्यांच्याविषयी बोलण्याइतकी माझी पात्रता नाही, माझी कुवत नाही, माझा तेवढा नक्कीच अनुभव नाही. माझ्या मनात त्यांचं खरंच मोठं आदराचं स्थान आहे. देवळाच्या कळसाचं जसं देवळात स्थान असतं ना, तसं आदरणीय पवार साहेबांचं माझ्या सुद्धा मनात स्थान आहे. नाही, पत्रकार बांधवांनी लगेच भुवया उंचवायची गरज नाही, कारण त्या कळसाच्या वर भगवा असतो हे सुद्धा मी विसरत नाही. पण जेव्हा त्यांच्या स्थानिक नेतृत्वाकडे पाहिलं जातं तेव्हा जसं मी बाजूच्या इमारतीचं म्हणालो, तिथले त्यांच्या स्थानिक नेतृत्वांकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा ती परिस्थिती अशी वाटते की एक देऊळ आहे, त्या देवळाला सोन्याचा कळस आहे आणि खाली भिंतींना भगदाडं पडलीत आणि त्या भगदाडांमध्ये उंदरांचा सुळसुळाट झालाय. ही परिस्थिती आता कधीतरी बदलायची वेळ आली. उद्या साहेबांची सभा आहे, पवार साहेबांची सभा आहे. मतदार म्हणून, विरोधक म्हणून सुद्धा कळकळीची विनंती त्यांना एवढीच करेल, राष्ट्रीय निवडणुकीत 10 वर्ष केंद्रात सत्तेत, 14 वर्ष राज्यात सत्तेत आहात. याच्यावर त्याच्यावर टीका करण्यापेक्षा कुठेतरी राष्ट्रीय धोरणाचे प्रश्न मांडा. कधीतरी थेटपणे सांगा देशाचं शैक्षणिक धोरण काय असणार आहे, देशाचं आर्थिक धोरण काय असणार आहे, देशाचं उद्योग विषयक धोरण काय असणार आहे, देशाचं सुरक्षा विषयक धोरण काय असणार आहे. आणि ते जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला सुद्धा नक्कीच मार्गदर्शन मिळेल. कारण सत्तेत आम्हीच येणार आहे, तुमचं मार्गदर्शन आम्हाला सत्तेत आल्यानंतर नक्कीच कामी येईल. ज्या मोहननगर मध्ये उभं राहून बोलतोय, इथे शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेच्या बाबतीत या मावळ मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी घडल्या. बऱ्याच टीव्ही चॅनल्सनी बातम्या चालवल्या, शिवसेनेला खिंडार पडलं, शिवसेनेला खिंडार पडलं. आता परवा झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी हे दाखवून दिलं की जो शिवबंधन किरकोळीत काढतो त्याला इथला शिवसैनिक आणि इथली जनता किरकोळीत काढल्याशिवाय राहत नाही. कारण या महाराष्ट्राच्या मातीला स्वार्थासाठी भगव्याशी द्रोह करणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा इतिहास नाही, तर भगव्यासाठी वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेठ्यांचा विश्व इतिहास आहे. आणि त्यांचा आमच्या पुढे आदर्श आहे हे जाणाऱ्यांनी लक्षात घेतलं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं. जे मगाशी मधुकर बाबरांनी सांगितलं, त्याच पक्षाविषयी फार जास्त बोलण्याची खरंच आवश्यकता नाही, पण त्या पक्षाकडून एका दुसऱ्या पक्षाकडे कौतुकाचे पाठ अचानक व्हायला लागले. म्हणजे काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी पवारांना क्रिकेट मधलं काय कळतं असा प्रश्न विचारणारे अचानक कौतुकाचे पाठ व्हायला लागले. जाऊ द्या, त्या पाठांबद्दल काय बोलायला नको, कारण महाराष्ट्रात पाटबंधाऱ्यामध्ये लय पाणी मुरतं. पण महाराष्ट्रातला मतदार हा शेतकरी बांधव एवढा नक्कीच सुज्ञ आहे की त्याला एवढं नक्कीच कळू शकतं की जर जमिनीला ओल येत असेल ना तर पाणी कुठेतरी नक्कीच मुरतंय. आणि याचं उत्तर नक्कीच मतपेटीतून तुम्हाला द्यायचंय. त्यामुळे जे गेले त्यांचा विचार सोडून द्या. जे दुसरे उमेदवार आहेत ते सुद्धा गेलेलेच आहेत. जे गेले त्यांचा विचार सोडून द्या. फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवा, जे येतील त्यांच्या सोबत
जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय आणि जे आडवे येतील त्यांच्या छाताला पाय देऊन भगवा हा फडकलाच पाहिजे. काल 5 पाचशेंना गाडून सह्याद्रीच्या कातळात महाराजांनी कोरलेला हा भगवा आहे. दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःला रक्ताचा अभिषेक करून राखलेला हा भगवा आहे. आया बहिणींच्या अभुरक्षणाची हमी देणारा हा भगवा आहे. गोठ्यातली गाय आणि वृंदावनातली तुळस सुरक्षित ठेवणारा हा भगवा आहे. आणि म्हणून बाकीच्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, कारण शिमगा होऊन गेलाय, त्यांना शिमगा करू द्या. आपण होळी करणार आहोत, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाईची होळी करणार आहोत. कारण त्या होळीच्या ज्वाळीचा रंग सुद्धा भगवाच आहे आणि पोटाला भाकर देणाऱ्या निखाऱ्याचा रंग सुद्धा भगवाच. सूर्योदयाच्या वेळी आभाळात कुठला रंग असतो? भगवा. आणि सूर्यास्ताच्या वेळी कुठला रंग असतो? आणि म्हणून लोक कल्याणाचा सूर्योदय हा आपल्या भगव्याच्या साक्षीने होऊ द्या आणि भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारीचा सूर्यास्त सुद्धा भगव्याच्याच साक्षीने होऊ द्या. आज देशापुरते जे प्रश्न आहेत यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट पुन्हा लक्षात घेण्याची गरज आहे. ती म्हणजे आज केंद्रामध्ये स्थिर सरकार येण्याची गरज आहे. ज्या शैक्षणिक धोरणाविषयी बोललो, ज्या अमेरिकेचं आपण काय उदाहरण घेतो, त्या अमेरिकेमध्ये शैक्षणिक धोरणाची जी तरतूद आहे ती राष्ट्रीय बजेटच्या 9-9.5% आहे. हीच तरतूद आपल्या देशामध्ये फक्त 3% आहे. कधी तुम्ही बनवणार जागतिक महासत्ता? जे दुसरे भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत त्यांना अजून विकास आहे, त्यांना अजून वुमेन एम्पॉवरमेंटच कळतीये. त्याच्या पलीकडे मुलाखतींमध्ये ते काय बोलतच नाहीये. आणि त्याच वेळी आदरणीय नरेंद्रजी मोदी देशाच्या विकासाचा मार्ग तुम्हाला सांगतायत. आता तुम्हाला विचार करायचा आहे की घराणेशाहीच्या बुरख्या आड लपणारे पंतप्रधान तुम्हाला हवे की ठाण्या वाघाच्या चालीने स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाणारे भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदींसारखे तुम्हाला उमेदवार हवे. यामध्ये फार मोठ्या घटकाचा या विजयामध्ये वाटा असणार आहे. आणि हा घटक म्हणजे आमचे दलित बांधव आहेत. आज तागायत त्या दलित बांधवांविषयी काय झालं, काय करण्यात आलं, या दलित बांधवांनी एक पुस्तक जरूर वाचावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेलं, जे इंग्रजीतल्या पुस्तकाचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे ते पुस्तक म्हणजे महात्मा गांधी आणि काँग्रेस यांनी दलितांची फसवणूक कशी केली. हे पुस्तक जरूर वाचा. आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तो समते असलेला समाज निर्माण करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मत द्या. कारण 18 पगड जातींची सांगड घालून ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं, आज शिवसेनेतले सगळे आमदार, खासदार, होऊन गेलेले आतापर्यंतचे मंत्री, भावी होणारे मंत्री, सगळे पदाधिकारी, या सगळ्यांकडे तुम्हाला नजर टाकली तर तुम्हाला बघायला मिळेल की 18 पगड जातींचं प्रतिनिधित्व एका विधायक करण्यासाठी फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या या शिवसेनेनेच दिले. आणि जाता जाता फक्त एक शेवटची गोष्ट लक्षात ठेवा मित्र, भगव्याची द्रोह करून अनेक जण जातात, भगवा संपवण्याची गोष्ट अनेक जण करतात. आदरणीय शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना निर्माण केली ती संपण्यासाठी केली नाही, ती संपवण्यासाठी केली आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि हिंदू हृदय सम्राटांच्या अनुपस्थितीत होणारी पहिली निवडणूक आहे. जे हिंदू हृदय सम्राटांनी स्वप्न पाहिलं ते हिंदू हृदय सम्राटांनी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोळ्यात ते स्वप्न दिलेलं आहे. हे लोककल्याणाचं स्वप्न आहे, हे राष्ट्रीयत्व मजबूत करणाऱ्या हिंदुत्वाचं स्वप्न आहे, हे महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी मुक्त भारताचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पुन्हा एकदा जीवाचं रान करा, कारण ही शेवटची संधी आहे. आलेल्या संध्या कशा दवडल्या जातात, पुढच्या चिंचवडच्या सभेत नक्कीच बोलणार आहे. पण आता फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगून जातो, या 12 मावळातून स्वराज्याची निर्मिती झाली होती. या 12 मावळातून महाराजांनी आपला भगवा पातशांच्या छाताडावर गाडला होता. त्याच मावळातून पुन्हा भगवा दिमाखात फडकेल ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. तुमचा आमचा श्वास भगवा, तुमचा आमचा ध्यास भगवा, या मराठी मातीचा इतिहास सुद्धा भगवा. म्हणूनच या मराठी मुलखात पुन्हा पुन्हा भगवा इतिहास
इतिहास घडवा, पुन्हा भगवा इतिहास घडवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.